नमस्कार. मी रंगकर्मी मधुकर पंडित. मला उमजलेले प्रतिभावंत या मालिकेचे आजचे प्रतिभावंत आहेत मराठीतले सुप्रसिद्ध भयकथा लेखक नारायण धारप. आज मी त्यांच्या सावधान या 1970 साली प्रकाशित झालेल्या संग्रहातली एक कथा आपल्यासमोर वाचणार आहे. काळाला तिरका छेद हे त्याचं शीर्षक. ही कथा मानवी मनाच्या गुंतागुंतीचं वर्णन करते. तर सादर आहे काळाला तिरका छेद. लेखक नारायण धारप. प्रकाशन साल 1970. माझ्या हॉस्पिटलला नर्सिंग होम असं मी नाव दिलं आहे, पण ते केवळ पेशंट आणि त्यांचे नातेवाईक यांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत एवढ्यासाठीच. खऱ्या अर्थानं ते एक वेड्यांचं इस्पितळच आहे. प्रत्येक खोलीच्या दाराला बाहेरून भक्कम कडिकुलूप आहे. इतर सर्व खिडक्यांना जाड जाड गज बसवलेले आहेत. सर्व भांडी प्लास्टिकची आहेत. नर्सेस म्हणजे दणकट शरीराचे पुरुष आहेत. इतर हॉस्पिटलमध्ये न दिसणाऱ्या अशा आणखीही अनेक गोष्टी आहेत इथे. प्रत्येक कॉटला आवश्यकता वाटली तर पेशंटला जखडून ठेवण्याची सोय आहे. स्ट्रेट जॅकेट्स, इलेक्ट्रिक शॉक ट्रीटमेंटची उपकरणंही आहेत प्रत्येक कॉटबरोबरच. माझ्याकडे राहणं आणि माझी ट्रीटमेंट दोन्हीही खर्चिक आहेत. ज्यांच्या खिशाला ती परवडते असेच लोक माझ्याकडे येतात. पेशंट बऱ्या होण्याचं प्रमाण इतर सर्वत्र आहे तेच माझ्याकडेही आहे. पण त्यांच्या नातेवाईकांना एकच समाधान मिळतं की पेशंट स्वतः आपले हाल करून घेतील तेवढंच काय ते. त्यांची बाकी सर्व व्यवस्था उत्तम असते. जुलैच्या सुरुवातीला मला ते पत्र मिळालं. वर सरकारी शिक्का. AEC संबंधित कोणतं तरी ऑफिस होतं. आत 10-12 ओळींचं एक पत्र होतं. पत्र इंग्रजीत होतं. त्याचा मथितार्थ असा: लॅबोरेटरीचे रेसिडेंट मेडिकल ऑफिसर डॉक्टर राव 1-2 दिवसात मला भेटण्यासाठी येणार होते. माझ्या प्रोफेशनल सर्व्हिसेस आणि हॉस्पिटल फॅसिलिटीज यांचा लॅबोरेटरीला कदाचित उपयोग करावा लागणार होता. या भेटीसाठी मी ऑफिसमध्ये हजर राहण्याची कृपा करावी किंवा हे दिवस जर गैरसोयीचे असतील तर सर्वात जवळचे सोयीचेच दिवस कळवावेत. आपला विश्वासू इत्यादी इत्यादी. आता मी एवढ्यात काय मुंबई सोडून कुठे बाहेर जाणार नव्हतो. तेव्हा पत्रावर जरा नवल करण्याखेरीज फारसा विचार करण्याची आवश्यकता मला काही भासली नाही. डॉक्टर राव आले त्या सकाळी तुफान पाऊस पडत होता. त्यामुळे रस्ते फारच भयानक झालेले असले पाहिजेत. पण तरीही त्यांच्या त्या प्रचंड आलिशान गाडीला कसलाही त्रास पडला नसावा. डॉक्टर राव माझ्यापेक्षा जरा वयस्क होते. आज येताच त्यांनी खुर्ची घेतली. कार्ड काढून माझ्या हाती दिलं आणि सिगरेट शिरकावली. आमचं सगळं संभाषण अर्थात इंग्लिशमधूनच झालं. मला तुमचं पत्र मिळालं आहे. अर्थात पत्रात इतर काही खुलासा नव्हता. तेव्हा माझ्याकडून तुमची कोणती अपेक्षा आहे ते कळलं नाही. डॉक्टर राव माझ्याकडे बराच वेळ पाहत बसले आणि मग शेवटी म्हणाले, वेल, तुम्हाला सर्वच सांगितलेलं चांगलं नाही का? आमच्या खात्यात लॅबोरेटरीत म्हणा प्रोफेसर GS आठले गेली 3-1 वर्ष काम करत आहेत. तुम्ही त्यांचं नाव ऐकलं आहे की नाही मला माहीत नाही, पण त्यांच्या पिढीतले ते एक अग्रगण्य शास्त्रज्ञ आहेत. भारतात येण्यापूर्वी ते कॅलटेकला न्यूक्लिअर फिजिक्स लॅबमध्ये रिसर्च करत होते. डॉक्टर भाभांचे आवडते विद्यार्थी आणि सहकारी होते ते. आता हे सगळं सांगितलं एवढ्यासाठी की तुम्हाला कळावं की आपण एका अत्यंत बुद्धिमान, अनुभवी आणि यशस्वी माणसाची केस हाताळणार आहोत. राव यांच्या सांगण्यात अजून काही विशेष आलेलं नव्हतं.
ते पुढे म्हणाले, गेले 7-8 दिवस प्रोफेसर आठले यांची मनस्थिती काय ठीक नाही. ही गोष्ट त्यांच्या सहकाऱ्यांच्या तर लक्षात आलेली आहेच, पण स्वतः प्रोफेसरही एकदा मला येऊन भेटले होते. त्यांची झोप अजिबात उडालेली आहे. कामावर मन एकाग्र होत नाही. मनात सारखी बेचैनी असते. अर्थात मी सुरुवातीला त्यांना काही माइल्ड सिडेटिव्स दिली, पण त्यांचा अजिबात उपयोग झाला नाही. शेवटी स्ट्रॉंग डोस दिला. तरीही 2-3 तासापलीकडे त्यांना झोप लागत नव्हती. त्यांच्यात गेल्या 6-7 दिवसात एक भयानक बदल झाला आहे आणि त्यांची अस्वस्थता वाढत चाललेली आहे. अर्थात प्रकरण जर एवढ्यावरच थांबलं असतं तर मी तुमच्याकडे आलोच नसतो. 4 दिवसांपूर्वी प्रोफेसरांच्या मनस्थितीत आणखी बिघाड झाला आहे. त्यात एक लक्षण मोठं विचित्र आहे. ते सदानकदा आपल्या रेडिओपाशी बसून राहू लागलेत. सारखी वेगवेगळी स्टेशन्स लावून बातम्या ऐकत असतात. त्यांना ते एक प्रकारचं व्यसनच लागल्यासारखं झालं आहे. लॅबोरेटरीत येतात तेव्हासुद्धा त्यांच्याबरोबर हा ट्रान्झिस्टर रेडिओ सतत असतो. आकाशवाणीवरची सगळी बातमीपत्रं, BBC, व्हॉईस ऑफ अमेरिका, रेडिओ मॉस्को, सारखा रेडिओ चालू असतो. त्यांचं स्टेटस इतकं मोठं आहे की त्यांच्या वागण्यावर निदान प्रत्यक्ष टीका करायची तरी कोणाची हिंमत होत नाही. मला प्रथमपासूनच शंका येत होती की हा प्रकार आपल्या आवाक्या पलीकडचा ठरणार आहे. तेव्हा कारण मी एक साधा जनरल प्रॅक्टिशनर. सिडेटिव्स किंवा ट्रँक्विलायझर्स यांच्यापेक्षा मी जास्त काही करू शकत नव्हतो. इकडे प्रोफेसरांची अस्वस्थता सारखी वाढत होती. 4 दिवसांपूर्वी रात्री त्यांना एक अटॅक आला तेव्हा ते एकदम व्हायोलंट झाले. मिसेस आठल्यांनी मला फोन करून बोलावलं, पण मी येईपर्यंत ते बरेच शांत झालेले होते. तेव्हा मी एक एक्स्ट्रीम स्टेप घेतली. त्यांना मॉर्फिया दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांची गाठ घेतली. तेव्हा ठरवलं की कोणा एक्सपर्टची याबाबतीत मला मदत घ्यायला हवी आहे आणि तेवढ्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे. वेल, मग तुमची माझ्याकडून काय अपेक्षा आहे? मी विचारलं. तुम्ही एकदा त्यांची गाठ घ्या. मी एकदा येईन, पण वारंवार मला ते तिकडे येणं जमणार नाही. मला जर वाटलं की मी त्यांना ऑब्झर्वेशनखाली ठेवायला हवं आहे तर त्यांना तुम्हाला इथे आणून ठेवावं लागेल आणि ते जमणार असेल तरच माझ्या आत्ता येण्याचा तिथे उपयोग होऊ शकेल. तसे ते हुशार आहेत, समंजसही आहेत, डॉक्टर राव म्हणाले. या बदलात हुशारी, समंजसपणा सगळा नाहीसा होतो डॉक्टर राव. सर्वांनाच अशा ठिकाणी यायला विरोध असतो. हरकत नाही, एकदा त्यांची भेट तर घ्या इफ यू डोंट माइंड. मी जसं काही मनावर घेणारच होतो. हिपोक्रेट्सची शपथ इतकी काही निरर्थक नसते. डॉक्टर राव यांच्याबरोबर मी निघालो. स्टाफला आवश्यक त्या सूचना दिल्या आणि मी गाडीत बसलो. बाहेर तुफान पाऊस पडतच होता. गाडीच्या काचा वर होत्या. बाहेरचं त्यामुळे काहीही दिसत नव्हतं. आतली हवा कोंदट होती, त्यामुळे सिगरेटही ओढता येत नव्हती. एकदा मला वाटलं की प्रोफेसर आठल्यांच्या संबंधी डॉक्टर रावांना माहिती विचारावी, पण मग मी तो विचार रद्द केला. मनात कोणताही पूर्वग्रह उत्पन्न व्हायला नको होता मला. आणि मग जर केसची अर्धवट माहिती मिळाली की तर्क आले. मग मागोमाग एखादी पेट थिअरी आली आणि आपलं मन मग असं असतं ना की एकदा असं काही झालं की वस्तुस्थितीचा तर्कनिष्ठ अभ्यास करणं ही कठीण होतं. मन मग त्याला हवा तो आकार, हवी ती रूपं देऊ लागतं. तेव्हा त्या काळात आमचं जे काय संभाषण झालं ते अगदी बिनकामाचं होतं. प्रोफेसर आठल्यांच्या दारासमोर गाडी थांबली तेव्हा सकाळचे 11 वाजले होते. लॅबोरेटरीच्या आवारात वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी बांधलेल्या बंगल्यांच्या रांगेतलाच तो एक बंगला होता. आम्ही दारापाशी पोचेपर्यंत दार उघडलंही होतं. दार उघडणाऱ्या स्वतः मिसेस आठलेच असाव्यात. त्यांचं वय
30च्या आसपास असावं. त्यांचा नीटच चेहरा आता चिंताक्रांत आणि अतिशय धास्तावलेला दिसत होता. कुठे आहेत प्रोफेसर? डॉक्टर रावांनी विचारलं. काहीही न बोलता मिसेस आठल्यांनी डावीकडच्या खोलीकडे बोट दाखवलं. त्यांच्याकडे माझी पाठ झाल्यावरही त्यांची करुण, आशेची याचना करणारी नजर मला जाणवत होती. पेशंटपेक्षा नातेवाईकांना जास्त क्लेश होतात असं मला नेहमी वाटतं. खोलीच्या दारावर पडदा होता आणि आतून गुणगुणल्यासारखा एक बारीक आवाज येत होता. दारावर टकटक करून डॉक्टर राव आणि त्यांच्या मागोमाग मी आतमध्ये गेलो. प्रोफेसर आठले एका टेबलापाशी बसले होते आणि आता दाराकडे पाहत होते. त्यांच्या शेजारीच एक ट्रान्झिस्टर रेडिओ होता. त्यातून बारीक आवाज येत होता. तोच कदाचित मगाशी आम्हाला ऐकू येत असावा. आठले आमच्याकडे पाहत होते. त्यांचं आमच्याकडे अर्धवटच लक्ष होतं. नजरेत एक प्रकारची व्यग्रता होती. रेडिओवरचा आवाज ते अतिशय बारीक लक्ष देऊन ऐकत होते हे उघड होतं. आठल्यांचं व्यक्तिमत्व ज्याला स्ट्रायकिंग म्हणता येईल असं होतं. अशा प्रकारचं होतं ते. ते बसले होते तरी त्यांची उणीपुरी 6 फुटांची उंची काही लपत नव्हती. शरीरयष्टी उंचीला सादेशीच भारदार होती. वर्ण गोरापान, चेहराही विलक्षण बुद्धिमान आणि करारी. पण आता मात्र त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण ताण, एक अनिश्चितता दिसत होती. आम्ही त्यांच्या ऐकण्यात व्यत्यय आणला त्याचा त्रासिकपणा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. रेडिओचा आवाज जरा कमी करत ते म्हणाले, या डॉक्टर, बसा. काय काम होतं? डॉक्टर रावांनी माझ्याकडे अर्थपूर्ण नजरेनं पाहिलं. मला हे नेहमीचंच होतं. अशा माणसांना आपण आजारी आहोत याची जाणीव कधीच नसते. प्रोफेसर, हे डॉक्टर खाचणे आपल्याला भेटायला आलेत. खाचणे? माझ्याकडे भेदक नजरेनं पाहत आठले म्हणाले, खाचणे नाव जरा ओळखीचं वाटतंय. जस्ट वेट. एवढ्यात तुम्ही एखादा पेपर लिहिला आहे का हो, इंडियन मेडिकल जर्नलसाठी? हां. खरं म्हणजे मी सर्दच झालो. आठल्यांच्या सर्वग्राही बुद्धिमत्तेचं कौतुक वाटलं आणि जरासा रागही आला. त्यांनी मला आधीच ओळखलं होतं. हो, मीच तो. माझं जवळच एक नर्सिंग होम आहे इथे. डॉक्टर राव यांच्या विनंतीवरून मी इथे आलो आहे. आठल्यांसारख्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या माणसाशी जरा वेगळ्या रीतीने वागायचं मी ठरवलं. वरवर दिसणारा हा स्पष्टवक्तेपणा हाही आमच्या अनेक युक्त्यांच्यापैकीच एक युक्ती असते. नर्सिंग होम म्हणजे असायलमच की. डॉक्टर राव, यू रिअली थिंक आय एम फेसिंग सम मेंटल डिसऑर्डर? विल कीप डॉक्टर राव आउट ऑफ दिस मिस्टर आठले. रेडिओवरच्या बातम्या संपल्या आहेत का? हो, ते किंचित गोंधळूनच म्हणाले. मग मला तुम्ही 10-15 मिनटं देऊ शकाल का? पण कशासाठी? त्यांची शंका तीव्र होत चालली होती. वेल, तुम्हाला कशाची तरी भीती तर वाटत नाही ना? एक सरळ आव्हानच दिलं मी. व्हॉट नॉनसेन्स. भीती? मला? कशाची? अजिबात नाही. मग ऑल राईट, ते वैतागून म्हणाले. डॉक्टर राव, इफ यू प्लीज. मी डॉक्टर रावांना फोन केली. ते बाहेर गेले. खोलीत आम्ही दोघेच होतो. एकमेकांच्याकडे पाहत होतो. मघाशी सुरू केलेली चढाई मी तशीच पुढे चालू ठेवली. प्रोफेसर आठले, तुम्ही आणि मी, आपण दोघेही आपापल्या कामात बिझी असतो. दोघांचाही वेळ मोलाचा आहे. म्हणून मी सरळ मुद्द्याकडेच येतो. 7-8 दिवसात तुमच्या वागणुकीत जो एक बदल झाला आहे, त्यामुळे तुमची पत्नी आणि तुमचे सहकारी यांना तुमच्याबद्दल अतिशय काळजी वाटते आहे. ही गोष्ट तुमच्या ध्यानात आली आहे का?
काही वेळ ते माझ्याकडे नुसतेच पाहत बसले आणि मग हलक्या आवाजात म्हणाली, ओ आय सी. त्यासाठी का तुम्हाला त्यांनी इकडे बोलवून आणलं आहे? त्यांना वाटतंय की ही एक मेंटल केस आहे. द फूल्स डॅम इट. त्यांचा त्यांचा अंदाज चुकला असण्याची शक्यता आहे प्रोफेसर. पण तुम्ही त्यांना विश्वासात घेतलं तर ते जास्त चांगलं नाही का होणार? विश्वासात? त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न होता. प्रोफेसर साहेब, तुमची ही सर्व लक्षणं स्ट्रॉंग अँझायटी न्यूरोसिसची आहेत. तुम्हाला कशाची तरी अतिशय धास्ती वाटते आहे. त्या भीतीनं तुमचं काळीज पोखरलं गेलं आहे. तुमचा तोल सुटतो आहे. हे इतरांना तुम्ही सांगू शकत नाही का? मला वाटलं ते आता माझ्या अंगावर ओरडणार आहेत. पण त्यांनी स्वतःला कसं तरी सावरलं. डॉक्टर खाचणे, ते एका विलक्षण आवाजात म्हणाले, आसपासची सर्व सुबुद्ध माणसं समोर दिसणाऱ्या संकटाकडे पाठ फिरवायला लागली. सर्वनाश समोर दिसत असूनसुद्धा निर्बुद्धासारखी मख्ख राहिली. डोळ्यावर कातडं ओढून झोपलेल्याचं सोंग करायला लागली. तर माणसाची काय अवस्था होईल? तसं जर झालं तर माणसाला खरोखरच चीड येईल. मग पण तुम्ही म्हणता ते संकट आहे कोणतं? कमॉन. म्हणजे तुम्ही त्यांच्यातलेच आहात, ते वैतागाने म्हणाले. सर्वांची तुमच्या इतकी बुद्धी कुशाग्र नसते ना प्रोफेसर. मला सांगा, माझी ऐकायची तयारी आहे. मागच्या महिन्यात एक कोणती भयानक घटना घडली. माझ्याकडे ते मोठ्या चमत्कारिक नजरेनं पाहत होते. या प्रश्नातच त्यांच्या सध्याच्या स्थितीचं मर्म आहे हे माझ्या लक्षात आलं. मी जरासा विचार केला. प्रोफेसर आठल्यांना भयानक वाटेल असं कोणतं क्षेत्र? ॲटॉमिक एनर्जी, अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब. चीनचा हायड्रोजन बॉम्बचा स्फोट, मी म्हणालो. त्यांच्या चर्येवरूनच दिसलं की माझं उत्तर बरोबर होतं. त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण चकाकी आली होती. ते उठून माझ्याजवळ आले. माझा हात हातात घेऊन ते विलक्षण उत्कंठेनं म्हणाले, डॉक्टर खाचणे, तुम्हाला जर एवढं कळतं आहे तरी तुम्ही एवढे गप्प का? अहो, रात्री अपरात्री तुम्हाला झोपेतून भयंकर स्वप्नांनी जाग येत नाही का? आपल्या डोक्यावरची आकाशातली ही टांगती तलवार तुम्हाला एक क्षणभरही अस्वस्थ करत नाही? आकाशातून अवचितपणे कोसळणाऱ्या त्या राक्षसी शस्त्रानं होणारी भयानक हिडीस हत्या, ह्याची चिंता तुमच्या जीवाला घोर लावत नाही? अहो, पत्त्याच्या बंगल्यासारखी सगळी घरं कोसळतील. लोखंड, पोलाद, दगड, सारं वितळून त्यांचा लाव्हारस धगधगत वाहायला लागेल. माणसं अगतिकपणे निस्सहाय होऊन मरतील. हे सगळं डोळ्यासमोर दिसत असूनसुद्धा तुम्ही गप्प कसे आहो? अहो, रोजचं रुटीन आयुष्य तुम्हाला सुचतं तरी कसं? गॉड डॅम इट. प्रोफेसर साहेब, तुमची कल्पनाशक्ती इतरांपेक्षा जास्त तीव्र आहे. तुम्ही म्हणता तसं होणं काय अगदीच अशक्य असं नाही म्हणत मी. तसंच त्याबद्दल सर्वसामान्य माणसाला काळजी वाटत नाही असंही नाही. पण सवयीनं माणूस कशाबरोबरही राहायला शिकतो नाही का? शिवाय नाहीतरी आपल्यासारख्यांच्या हाती काय आहे? ज्यांचं हे काम आहे का काळजी करण्याचं, ते करतीलच की. पण तेच करत नाही आहेत ना. तेच करत नाही आहे डॉक्टर. आठले एकदम उसळून म्हणाले, ते तर दगडासारखे थंड आहेत. काही करायचं असतं तर त्यांनी यापूर्वीच करायला सुरुवात केलेली असती. आता फार फार उशीर झाला. युसी,
त्यांना विचारायचं माझ्या अगदी ओठावर आलं होतं. तुम्हाला काय माहीत, त्यांची तयारी चालू असेलही. पण लागलीच माझ्या ध्यानात आलं की आठल्यांना तरी त्या आधीच माहिती असणार. त्यांना तर नक्कीच. रोज रोज वातावरणातला ताण वाढतोय, ते जवळजवळ स्वगतच म्हणत होते. रोजच्या बातम्या बोलक्या आहेत. त्यांच्या नजरेत शेजारच्या ट्रान्झिस्टरकडे गेली. कोणत्या क्षणी काय होईल काही सांगता येत नाही आहे. माझा जीव तळमळतोय, पण इतरांना कोणाला त्याचं काही वाटत नाही आहे. अरे, असं एखादं संकट आपल्यावर येणार आहे याची साधी जाणीवही नाही आहे कुणाला. मी आठल्यांचं केलेलं निदान अगदी बरोबर होतं. डीप अँझायटी न्यूरोसिस, ही सगळी डीप अँझायटीस न्यूरोसिसची लक्षणं होती. अण्वस्त्रांच्या राक्षसी संहारक शक्तींची आठल्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांच्या काळजीला आणखीनच धार आलेली होती. कोणत्या प्राथमिक कारणामुळे ही मानसिक विकृती निर्माण झाली आहे हे शोधून काढण्याचं काम दीर्घ वेळ घेणारं होतं. त्यांच्या मनाचा इतका गुंता झाला होता, त्यामुळे या कामाला कष्टही खूप पडणार होते. कष्टाचं जाऊ द्या, पण तेवढा वेळ मला मिळेल की नाही, आठल्यांच्याकडून त्यावर आवश्यक ते सहकार्य मिळेल की नाही, ह्याबद्दल मी जरा साशंक होतो. सुमारे 20 मिनटं मी त्यांच्याशी बोलत होतो. ही एकच सर्वस्पर्शी भीती सोडली तर इतर सर्व बाबतीत त्यांचं संभाषण अगदी नॉर्मल होतं. मी खेदानच त्यांचा निरोप घेतला. डॉक्टर राव आणि मिसेस आठले बाहेर माझ्यासाठी थांबले होते. मी त्यांच्याकडे पाहत मान हलवली. आता मी काही करू शकत नाही. आत्ता मी काहीच करू शकत नाही. मला अशी शंका आहे की प्रेशर आतून बिल्डअप होतं आहे. एवढ्यातच पुन्हा एखादा क्रायसिस येईल, तेव्हा त्यांना माझ्याकडे आणा. मग पाहू आपल्याला काही करू शकता येत आहे का. सॉरी मिसेस आठले. डॉक्टर रावनी मला हॉस्पिटलवर आणून सोडलं. तुम्हाला त्यांच्या सुधारण्याची काही आशा वाटते आहे का, डॉक्टर रावनी विचारलं. 2 गोष्टी आवश्यक आहेत डॉक्टर राव. आपण नॉर्मल नाही हे प्रोफेसर आठल्यांना उमजलं पाहिजे, हे एक. आणि दुसरं म्हणजे नॉर्मल होण्यासाठी त्यांचं सहकार्य हवं आहे. पण ह्या दोन्ही गोष्टी मला आत्ता तरी असंभाव्य वाटत आहेत. मी जो क्रायसिस अपेक्षेला होता तो 9-10 दिवसांनीच आला. रात्री 8च्या सुमाराला डॉक्टर रावनी मला फोन केला. आठल्यांना जोराचा अटॅक आला होता. दोघातिघांनी त्यांना कसं तरी आवरलं होतं. आत्ता ते मॉर्फियाच्या गुंगीत होते. त्यांना तिकडेच आणू का, डॉक्टर राव विचारत होते. मी क्षणभर विचार केला. आठल्यांची प्रतिक्रिया काय होईल याचा अंदाज मी बांधत होतो. त्यांना विलक्षण संताप येणार होता हे नक्की. ते शुद्धीवर आले की त्यांच्याशी एक प्रकारचा रॅपो स्थापन करणं मला जमणार होतं का, कारण मलाही ते एक आव्हानच होतं. ठीक आहे, आणा त्यांना, मी निर्णय घेतला. आणि हो, त्यांचा ट्रान्झिस्टरही आणा बरं का बरोबर, मी त्यांना सुचवलं. प्रोफेसर आठल्यांची केस ही माझ्या नेहमीच्या पेशंटपेक्षा वेगळी होती. शिवाय त्यांचा स्वाभिमान दुखावायला जायला नको होता मला. या दोन्ही कारणांसाठी मी त्यांच्यासाठी माझ्या स्वतःच्या क्वार्टर्सच्या वरची एक खोली तयार करून घेतली. हॉस्पिटल उंचीवर आहे. त्या खोलीच्या खिडक्यांतून खूप दूरवर नजर पोहोचू शकते. निरभ्र रात्री तर मुंबईच्या दिवांचा झगमगाटही इथून दिसू शकत असे. आठल्यांना आणलं तेव्हा ते डीप कोमामध्ये होते. डॉक्टर रावना मी परत पाठवलं. मिसेस आठल्यांची मदत लागण्याची शक्यता होती. आठले आता जरी शांत निजल्यासारखी दिसत होते तरी त्यांच्या मनात खोलवर कुठेतरी एक भयानक संघर्ष आणि प्रक्षोभ उसळत होता हे दिसत होतं. ते जेव्हा शुद्धीवर येतील
तेव्हा मी तिथे हजर असायला हवं होतं. त्यांचा कोमा किती टिकेल याची शाश्वती नव्हती. अर्ध्या तासानं मी त्यांच्या खोलीत चक्कर टाकत होतो. 11:30च्या सुमाराला ते शुद्धीवर आले. स्नॅप. सुदैवानं मी तिथे हजर होतो. त्यांची नजर अपरिचित खोलीवरून फिरली आणि माझ्यावर स्थिरावली. एक सेकंदभरच त्यांनी विचार केला. डॉक्टर खाचणे, तुम्ही इथे कसे? मी कुठे आहे? प्रोफेसर साहेब, तुम्ही माझ्या नर्सिंग होममध्ये आहात. नर्सिंग होममध्ये? ते ताडदिशी उठून बसले कॉटवर. मला इथे कोणी आणला? दिस इज आउटरेजस डॅमेट, शेमफुल. आह आह. पण त्यांचा राग क्षणभरच टिकला. एकदम त्यांच्या डोळ्यात ती छटा दिसायला लागली. इकडे तिकडे पाहत ते म्हणाले, डॉक्टर खाचणे, पुढे काय झालं? आपल्या सरकारनं काही स्टेप घेतल्या का? त्यांना सांगा ना मला. नारायण धारप यांच्या 1970 साली प्रकाशित झालेल्या काळाला तिरका छेद ह्या कथेचं अभिवाचन. उत्तरार्ध. 11:30च्या सुमारास ते एकदम शुद्धीवर आले. स्नॅप. सुदैवानं मी तिथे हजर होतो. त्यांची नजर अपरिचित खोलीवरून फिरली आणि माझ्यावर स्थिरावली. एक सेकंदभरच त्यांनी विचार केला. डॉक्टर खाचणे, तुम्ही इथे कसे? आणि मी कुठे आहे? प्रोफेसर आठले, तुम्ही माझ्या नर्सिंग होममध्ये आहात. नर्सिंग होममध्ये? ते ताडदिशी खुर्चीवर उठून बसले. मला इथे कोणी आणलं? दिस इज आउटरेजस डॅमेट, शेमफुल. आह. त्यांचा राग एक क्षणभरच टेकला. एकदम त्यांच्या डोळ्यात ती छटा दिसायला लागली. इकडे तिकडे पाहत ते म्हणाले, डॉक्टर खाचणे, पुढे काय झालं? आपल्या सरकारनं काही स्टेप्स घेतल्या की नाही? सांगा ना हो. प्रोफेसर, तुम्ही कशाबद्दल बोलतात? हो गॉड, म्हणजे तुम्हाला माहीतच नाही आहे? त्यांचा माझ्यावर विश्वासच बसत नव्हता. अहो, रात्री 8च्या बातम्या तुम्ही ऐकल्या नाहीत का? सॉरी, मी कामात होतो. काही विशेष होतं का? काही विशेष होतं? काही विशेष होतं म्हणून काय विचारता तुम्ही? चीनी सरकारचं अल्टिमेटम तुमच्या कानावर आलेलं नाही आहे? तुम्हाला कोणी सांगितलं पण नाही ते? पुन्हा एकदा सॉरी. तुम्हीच सांगा ना प्रोफेसर. हा. त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब चमकायला लागले होते. चुंबी खोऱ्यात गेल्या आठवड्यातला एक इन्सिडेंट झाला, आठवत आहे का नाही? तसे ते नेहमीच होत असतात की, आणि होतही राहणार. पण या खेपेला त्यांनी मुद्दाम प्रोव्होकेशन केलेलं आहे. आणि आता त्यांनी भारत सरकारला एक उद्दाम धमकी दिलेली आहे. त्यांनी घालून दिलेल्या मर्यादेपर्यंत भारतानं आपले मुलकी आणि लष्करी अधिकारी 24 तासांच्या आत मागे घ्यावेत. नाहीतर गो ऑन प्रोफेसर. नाहीतर काय? नाहीतर परिणामाला तयार राहावं. उद्या रात्री 8ला ही त्यांची मुदत 24 तासांची संपते आहे. त्यांच्याकडे पाहताना मला पुन्हा पुन्हा विलक्षण कीव येत होती. एखादा माणूस भरगटायला लागला की मग त्याला काही मर्यादाच राहत नाहीत. प्रोफेसर आठले, मी शक्य तितक्या समजूतदार आवाजात म्हणालो, मी तो ब्रॉडकास्ट ऐकलेला नाही आहे आणि इतर कोणी ऐकलाही असेल असंही मला वाटत नाही. असं कसं होईल? असं कसं होईल? असं कसं होईल? मी स्वतः मी ते ओरडत होते. पण मी त्यांना मध्येच अडवलं. त्यांचा ट्रान्झिस्टर पुढे गेला. प्रोफेसर, हा तुमचा रेडिओ. आत्ता आपल्याकडे रात्रीचे 12 वाजलेत. तरीही पश्चिमेकडची अनेक स्टेशन्स चालू आहेत. ती लावा. पलीकडच्या खोलीत टेलिफोन आहे. तुमची इच्छा असली तर मुंबईतल्या सर्व दैनिकांना
PTIला, AP ला कुणालाही फोन करा आणि तुम्ही स्वतःची खात्री करून घ्या. केवळ माझ्यावर विश्वास ठेवू नका. कम ऑन. माझ्याकडे त्यांनी एक जळजळीत नजर टाकली आणि ट्रान्झिस्टर खसकन जवळ घेतला. 10-12 मिनटं ते एकामागोमाग एक अशी वेगवेगळी स्टेशन्स लावत होते. दंगलींचा, लहान सहान चकमकींचा, अपघातांचा असा उल्लेख तो नेहमीप्रमाणे असतो तसाच सर्वत्र होता. पण आठले म्हणत होते ती बातमी कुठेच नव्हती. त्यांनी रागानं ट्रान्झिस्टर दूर सारला. चला दाखवा मला तुमचा टेलिफोन. रात्रीचे 12 वाजून गेले होते तरी सर्व वृत्तपत्रांच्या ऑफिसमधून न्यूज डेस्कवर कुणी ना कुणीतरी हजर होतंच. प्रोफेसरांनी एकामागून एक असे 6-7 फोन केले आणि शेवटी फोन खाली ठेवून ते गोंधळलेल्या नजरेनं माझ्याकडे पाहत उभे राहिले. पण मी प्रत्यक्ष माझ्या कानाने ऐकलं होतं की ते गप्प बसले. मी जवळ जाऊन त्यांच्या खांद्यावर अलगद हात ठेवला. आय नो प्रोफेसर, आय व्हेरी वेल नो. मी तुम्हाला खोटं ठरवत नाही आहे, पण माझ्यावर विश्वास ठेवा. मी त्याचं स्पष्टीकरण देऊ शकेन. चला तुम्ही तुमच्या खोलीत चला. माझा संशय घेऊ नका. विश्वास ठेवा माझ्यावर. आय वॉन्ट यू टू हेल्प. चला. त्यांच्याबरोबर मी जवळजवळ 2 तास होतो. त्यांच्यापासून काही लपवण्यात अर्थच नव्हता. डिल्युजन, हॅल्युसिनेशन यांच्याबद्दलची बरीचशी प्राथमिक माहिती मी त्यांना दिली. त्यांचा उद्भव का आणि कसा होतो आणि त्यांच्या विरुद्ध कसे काय उपाय योजायला हवेत याची मी सांगोपांग चर्चा केली. प्रोफेसर, मला जरा वेळ द्या आणि तुमचं सहकार्य द्या. आपण दोघेही मिळून ह्याच्यावर मात करू शकू, मी शेवटी त्यांना म्हणालो. मी त्यांचा निरोप घेतला तेव्हा पहाटेचे 2 वाजले होते. आठले बाह्यतः जरी शांत दिसत असले तरी आत काय विचार चालले होते याची मला कल्पना येत नव्हती. रात्रीसाठी मी मुद्दाम त्यांना कोणतंही औषध दिलं नाही. पहाटे 5च्या सुमाराला मी त्यांच्या खोलीत चक्कर टाकली. ते शांतपणे झोपले होते. 7ला त्यांच्या घरून मिसेस आठल्यांचा फोन आला. प्रोफेसर आता ठीक आहेत आणि 9च्या सुमाराला तुम्ही भेटायला यायला हरकत नाही असं मी त्यांना सांगितलं. तोपर्यंत आठले जागे झाले होते. जागरणामुळे डोळे जरा लाल झाले होते इतकंच, बाकी ते नॉर्मल दिसत होते. मिसेस आठले आणि डॉक्टर राव हे खोलीत असतानाच मी सुचवलं की प्रोफेसर आठल्यांनी आणखी काही दिवस नर्सिंग होममध्ये राहायला हवं आहे. एका रात्रीत त्यांच्यात झालेली सुधारणा पाहून मिसेस आठले आणि डॉक्टर राव यांनी ती सूचना मान्य केली. प्रोफेसर काहीच बोलले नाहीत. दुपारी 4च्या सुमाराला मी आठल्यांच्या खोलीत चहा घेतला. त्यांच्यात अगदी सूक्ष्म असा बदल झाला होता, पण तो मला जाणवला. निरभ्र आकाशावर एखाद दुसराच पांढऱ्या ढगाचा ठिपका दिसावा तसा तो अनिश्चित भाव अधूनमधूनच त्यांच्या चेहऱ्यावरून जात होता. मी यावर काही विचार करीत असतानाच आठले एकदम म्हणाले, डॉक्टर तुमच्या ह्या हॉस्पिटलला एखादं तळघर आहे का हो? का बरं? त्यांच्या प्रश्नाचा रुखच मला समजला नाही. मला या खोलीत चैन नाही पडत, कम्फर्टेबल नाही वाटत. तुम्ही मला जर खाली तुमच्या त्या तळघरात शिफ्ट केलं तर बरं होईल. मला त्यांच्या शब्दांनी धक्काच बसला. बसायला नको होता, पण बसला. त्यांचं मन इतक्या लवकर ठिकाणावर येईल ही माझी अपेक्षा चुकीची होती. त्यांच्या त्या विलक्षण भीतीची छाया परत त्यांच्या मनावर पसरायला लागली होती की काय? प्रोफेसर, आय एम सॉरी,
जर तशी सोय असती तर मी तुमच्या मनासारखं नक्कीच केलं असतं. पण यू सी ही इमारत नवीन आहे आणि ओके जाऊ द्या, डझंट मॅटर, आठले म्हणाले. काही वेळापुरती तरी त्यांची व्यग्रता कमी झाली. पण मी निघालो तेव्हा ते म्हणाले, डॉक्टर, एक एक विनंती आहे. मला इथे अगदीच अनपेक्षितपणे आणि औचितपणे आणलं गेलं आहे, नाहीतर मी ते स्वतःच बरोबर घेतलं असतं. माझ्यासाठी काही कागद आणि पेन असं पाठवून द्याल का? ओह अवश्य, वाय नॉट, नक्की. संध्याकाळभर माझ्या मनात प्रोफेसर आठल्यांचाच विचार सारखा येत होता. दर अर्ध्या पाऊण तासानं कुणी ना कुणी त्यांच्या खोलीत चक्कर टाकत होतं. ते कॉटवर पडून राहिलेले होते. अधूनमधून ट्रान्झिस्टरवर देशी विदेशी बातम्याही ऐकत होते. त्यांच्याशी संभाषणांचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले होते. 8:15च्या सुमाराला मला नोकर तातडीनं बोलवायला आला. मी त्याच्या मागोमाग आठल्यांच्या खोलीत गेलो. ते कॉटवर बसले होते. विस्फारलेल्या डोळ्यांनी समोरच्या रेडिओकडे पाहत होते. मी आत येताच त्यांची ती भयंकर नजर माझ्याकडे वळली. 1-2 औंढे गिळल्यावरच त्यांना बोलणं शक्य झालं. त्यांचा आवाज घोगरा येत होता. आलात डॉक्टर? या या, प्रत्यक्षच ऐका. ट्रान्झिस्टरचा आवाज त्यांनी जरा मोठा केला. ये आकाशवाणी है, अब आप देवकीनंदन पांडे से हिंदी में समाचार सुनिए. तो चिरपरिचित आवाज कानावर आला. पण बातम्या नेहमीच्याच होत्या. कुठे संप, कुठे निदर्शनं, कुठे पूर, कुठे मंत्र्यांची उद्घाटनाची भाषणं वगैरे वगैरे वगैरे, रोजचाच मसाला. पण मग प्रोफेसर इतके भेदरले का होते? ते माझ्याकडे अशा भकास, जळजळीत आणि वेडपट नजरेनं का पाहत होते? ऐकलत 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 पटलं आता पटलं? प्रोफेसर, अहो बातम्यात विशेष असं काहीच नव्हतं. त्यांच्यावर ह्या वाक्याचा अनपेक्षित परिणाम झाला. ते कॉटवर उचळी घेऊन खाली आले आणि माझ्यासमोर उभे राहिले. हातवारे करीत मोठमोठ्याने ओरडायला लागले, रोजच्याच बातम्या, रोजच्याच बातम्या. माय गॉड, तुमचे कान फुटलेत का? अहो 8 वाजता अल्टिमेटमची मुदत संपताच चीननं भारतावर हल्ला करायला सुरुवात केलेली आहे, हे ऐकलंच नाहीत का तुम्ही? त्यांच्या प्रचंड विमानांनी कलकत्ता आणि दिल्ली यांच्यावर अणुबॉम्ब टाकलेले आहेत. अणुबॉम्ब ऐकलं नाही का तुम्ही? राष्ट्रपतींनी आणीबाणी पुकारून सर्व सत्ता हाती घेतलेली आहे, हे नाही ऐकलं तुम्ही? उद्योगधंद्यांच्या आणि मोठ्या शहरांच्या केंद्रापासून सर्व नागरिकांनी शक्य तितकं दूर जावं अशी ही आज्ञा त्यांनी दिलेली आहे. ती पण तुम्ही नाही ऐकलीत? अहो मग ऐकलं तरी काय तुम्ही? हां, असे शुंभासारखे उभे काय राहिलात अहो तुम्ही? पुढचं टार्गेट मुंबई आहे. मुंबईवर अणुबॉम्ब पडणार आहे. आता लक्षावधी माणसं मरणार आहेत. आणि त्यांचा आवाज चिरकला. भयानं आणि असहायपणे त्यांचा चेहरा विकृत झाला. आम्हाला काही कल्पना नसतानाच त्यांनी एकदम दाराकडे झेप घेतली. आम्ही त्यांना कसं तरी आवरलं. या अवस्थेत त्यांना बाहेर जाऊ देणं शक्यच नव्हतं. मला सोडा ते ओरडत होते. तिकडे माझी पत्नी एकटी आहे. निदान तिला मला वाचवायची खटपट केली पाहिजे. अहो सोडा मला. अहो ती तिकडे एकटी आहे. त्यांना सर्व भ्रम होतोय हे माहीत असूनही त्यांच्या तळमळीनं आणि दुःखानं माझ्या मनाला चटका बसला होता. कारण आठल्यांच्यासाठी तरी ते सर्व
निदान या क्षणापुरतं तरी खरं होतं. ते काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. विकारांचा हा प्रक्षोभ त्यांना फार वेळ सहन होणं शक्यच नव्हतं. फार वेळ त्यांच्या मनात पेटलेल्या ह्या ज्योतीचा दाह त्यांना आता फार सहन होणार नव्हता. काही वेळातच त्यांना थकव्यानं ग्लानी आली आणि ते खाली कोसळले. त्यांना एक झोपेचं इंजेक्शन देऊन मी तिथून निघालो. ट्रान्झिस्टर हिंदीतून बातम्या ऐकवितच होता. प्रत्येक रोग्याच्या केसमध्ये व्यक्तिशः इन्व्हॉल्व्ह होणं शक्यच नसतं. प्रोफेसर आठल्यांना दीर्घकाळ ट्रीटमेंट द्यावी लागणार आहे असा माझ्या मनात विचार येऊन गेला. रेडिओवरच्या बातम्या हा त्यांच्या मनासाठी ट्रिगरसारखं काम करत होता. एवढंच एक ध्यानात आलं होतं. पुढच्या तपासात आणखीन काय काय निघणार होतं याची कल्पनासुद्धा करता येण्यासारखी नव्हती. निदान सध्या तरी ते शांतपणे झोपले आहेत. उद्या सकाळपासून काहीतरी निश्चितच करायला हवं. किती चमत्कारिक भास. मनाचे कितीही पैलू आपल्याला उलगडले असं वाटत असलं तरी कितीही तितकेच अगम्य आहेत ही जाणीव पुन्हा एकदा मला प्रकर्षानं झाली. आवाज वरून आला होता. प्रोफेसर आठल्यांची खोली. 8-10 सेकंदातच मी खोलीपाशी पोचलोही होतो. आम्ही बाहेरच्याकडून बाहेर कडी लावली होती. ती अजून तशीच होती. ती मी सरकवली आणि दार उघडलं. आतून एक जळका दर्प आला. मी दारातच थबकलो आणि अनपेक्षितपणे अनेक चमत्कारिक दृश्य पाहायची सवय असलेल्या मलाही ह्या दृश्यानं खरोखरच धक्का बसला. आधी माझी नजर कॉटकडे गेली. कॉट रिकामी होती आणि मग मला खुर्चीच्या जवळची ती एक काळी आकृती दिसली. अजूनही तिच्यातून धूर निघत होता. मनात एक भयानक शंका आली. धडधडत्या काळजानं मी पुढे सरकलो. खुर्चीच्या पायाशी प्रोफेसर आठलेच पडले होते. पण ते आता ओळखू येत नव्हते, कारण त्यांच्या सर्व शरीराचा जळून कोळसा झाला होता. एक 10-20 सेकंदापूर्वीच ते जिवंत होते. त्यांची ती किंकाळी मी ऐकली होती आणि आता धगधगत्या भट्टीतून काढलेल्या एखाद्या लाकडासारखा त्यांच्या शरीराचा कोळसा झाला होता. माझ्या मागे मला पावलं ऐकू आली. मी गरकन वळलो. दारापाशी आलो आणि तिथे आलेल्या गड्याला पोलिसात वर्दी द्यायला सांगितलं. दार आतून घट्ट बंद करून घेतलं. एका बंद खोलीत त्यांचं शरीर आणि तसंच एका बंद अवकाशात त्यांचं मनही सापडलेलं होतं. विचारच गोठून गेला होता. आठल्यांना मृत्यू कसा आला? त्यांच्या शरीराव्यतिरिक्त इतर कुठेही आगीची किंवा ज्वाळेची एवढीही सुद्धा खूण नव्हती. त्यांच्या शरीराला स्पर्श करणारा खुर्चीचा एक पाय जर असा होरपळला होता इतकंच. पण ते मागून झालं होतं. नंतर आधी आठल्यांना मृत्यू आला होता. ते खाली कोसळले होते. मग खुर्चीला जर अशी धग लागली होती. पण हे झालंच कसं? टेबलासमोरची खिडकी उघडी होती. लांबवरची दिव्यांची रांग काळ्या आकाशावर झगमगत होती.
वाऱ्याची एखाद दुसरी झुळूक येत होती, पण माझ्या अंगावर काटा आला तो त्या वाऱ्यानं नाही. माझ्या डोळ्यासमोर असं काहीतरी घडलं होतं की ज्याचं स्पष्टीकरण मला देता येत नव्हतं. कारण अहो हे सगळं सृष्टीच्या नियमांच्या विरुद्धच होतं आणि त्यानंच माझा जीव शहारून गेला होता. आणि त्याच वेळी टेबलावर फडफडणारा तो एक कागद दिसला मला. मी एकदम टेबलापाशी गेलो. आठले शेवटी टेबलापाशी बसले होते तर शेवटच्या क्षणी ते काहीतरी लिहित होते का? मनात एकदम एक विलक्षण उत्कंठा जन्माला आली आणि मी पुढे वाकलो. आठल्यांनीच तो मजकूर लिहिला होता, यात शंकाच नव्हती. पोलिसांना यायला अवकाश होता तेवढ्या वेळात मी उचलून ते कागद वाचून काढले आणि नंतर पोलिसांच्या परवानगीनं त्याची नक्कलही करून घेतलेली आहे. त्यांनी लिहिलं होतं, एका गुंगीतून जाग यावी तसा मी जागा झालो. काहीतरी भयंकर घडणार असल्याची जाणीव मनाला एक सारखी टोचत होती. डोळे उघडले तर समोर रेडिओ दिसला आणि मी एकदम भानावर आलो. युद्ध, चीनशी युद्ध, अणुबॉम्ब अणुबॉम्ब अणुबॉम्बचा वापर. मनात सुटकेची कल्पना आली, पण खोलीचं दार बाहेरून बंद आहे. खिडक्यांना जाड जाड गज आहेत. एखाद्या वेड्यासारखा मी भिरभिरत खोलीभर फिरत होतो. वेड्यासारखा. वेड्याचंच आहे ना हे इस्पितळ. वेड्याचंच आहे की ते हे इस्पितळ. रेडिओ लावला. दिल्ली बंद, कलकत्ता, पाटणा, लखनौ, चंदीगड, श्रीनगर सर्व बंद. कारण त्या शहरांची राख रांगोळी झाली आहे. 19 मीटरवरचा एक लष्करी आवाजात मोडका तोडका इंग्रजी आवाज येत होता. लोकांना धीर द्यायचा तो प्रयत्न करत होता. आत्ता या शेवटच्या क्षणी व्हॉइस ऑफ अमेरिका, BBC, सर्वत्र हळहळणारे निरीक्षक, चुकून पूर्वी झालेल्या चुका, पूर्वीची पातकं, हलगर्जीपणा, भोळसटपणा, मानसिक दौर्बल्य, सिन्स ऑफ आवर फादर्स. आता काय करू? कुठे जाऊ मी? हां, इथली तर सगळी माणसं अगदी मुक्या बहिऱ्यासारखी वागत आहेत. सगळीकडे अगदी सामसूम. वाटावं की तेच सर्व वेडे झाले आहेत आणि मीच काही एकटा काय तो शहाणा आहे. का सगळे पळून गेलेत मला एकट्याला सोडून? पण काय आता उपयोग आहे ह्याचा? पळून ते कुठपर्यंत पळून जाणार आहेत? लाल ज्वाळांचा तो ड्रॅगन तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला गाठणार आहे. आणि जरी चुकून माकून जिवंत राहिलात ना तरी पुढचं आयुष्य इतकं भयंकर होणार आहे की त्यापेक्षा मरण परवडलं असं म्हणाल. या अणुराक्षसाची एक नजर पुढच्या सगळ्या पिढ्या राक्षसी निपजवणार आहेत. निमा कुठे आहेस ग तू? अरे काय करतेस? माझ्यासाठी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असशील ना ग? या चांडाळांनी मला इथं कोंडून ठेवलं आहे. शेवटच्या क्षणी
शेवटच्या क्षणी आपण एकमेकांशी आपण एकमेकांच्यापाशी असायला हवं होतं ना गं. आपण आपण इतके दिवस जीवाला जीव दिला आणि शेवटच्या क्षणी मात्र आह, आह, आह. पण आता आता फार वेळ नाही आहे. मुंबईच्या लक्ष्यावर त्यांची विमानं निघाली असतील किंवा एखादं क्षेपणास्त्र काळ्या आकाशातून आगीच्या धगधगत्या रेषेवरून उतरतही असेल आणि मग मग दा दी एंड. हा माझा अंदाज चुकलेला नाही आहे. पहा, आकाशात प्रचंड विमानांची घरघर ऐकू येते आहे. सर्च लाईटचे झोत वरचा काळोख कापीत विमानांचा वेध घेत आहेत. विमानविरोधी तोफा धडधडत आहेत. ट्रेसर बुलेट्सनी काळ्या रात्रीवर धगधगती जरतारी वेलबुट्टी चितारली आहे. तरी पण त्यांना काही ते लक्ष सापडलेलं नाही आहे. बूम! पहिला बॉम्ब बंदरच्या विभागात पडला असावा. पहा, लखलखाटानं दाही दिशा उजळून निघाल्या आहेत. रासरस्ता अग्निगोल सावकाश सावकाश चढतोय. मला त्याचं एकदा दर्शन झालेलं होतं. आता मृत्यू अटळ आहे. त्या गोलाच्या गर्भात लाल पिवळ्या सोनेरी छटा तरत आहेत. आता सर्व काही संपलं आहे. शेवटी एक भयान शांतता लाभलेली आहे. लक्षावधी लोकांचा प्राणहरण करणारा हा भीषण राक्षसी गोल आसुरी आनंदानं तरंगतोय. आता मला त्याची भीती वाटत नाही आहे. कारण राग, भीती, प्रेम याला काय अर्थ उरला आहे आता. सर्व भूभाग सोनेरी झिलाईनं चमकतोय. प्रत्यक्षात तिथे सर्व द्रव्यांचा वितळून एकरस झाला आहे आणि हा धगधगता अग्निरस आता वाहायला लागला आहे. इतक्यातच पहिली शॉक वेव्ह येईल आणि मग हीट वेव्ह आणि मग सर्व काही खलास. निमा, शेवटच्या क्षणी मला तुझीच आठवण येते ग मनात. निमा. असा तो चमत्कारिक कागद. शेवटच्या अक्षरापाशी पेन कागदावरून घसरत गेलं होतं आणि तिथे एक लांब फराटा उमटला होता. प्रोफेसर आठल्यांच्या मृत्यूचं कारण शेवटपर्यंत मला समजलं नव्हतं. ते भाजून मरण पावले खरं, पण ही ज्वाला, ही आच, ही धग आली कुठून? माझ्या डोळ्यासमोर त्यांच्या शेवटच्या पत्रात लिहिलेला देखावा एक सारखा उभा राहत होता. त्यांना तो अनुभव येत होता किंवा आल्यासारखा वाटत होता. सायकोसोमॅटिक सिम्टम्स इतक्या अखेरच्या थराला जातील. सायकोसोमॅटिक स्टिग्माच्या तुरळक केसेस सगळ्यांनाच माहिती आहेत, पण त्याचा एखादा डाग, एखादा व्रण किंवा डोकेदुखी, तोतरेपणा, पाल्पिटेशन, शरीराचा थरकाप वगैरे वगैरे. पण ती शक्ती शरीरातलीच असते. इथे ते कसं लागू होईल आणि इतक्या टोकाचं?
पण प्रोफेसर आठल्यांना त्यांच्या समोर दिसलेलं ते दृश्य खरोखरच इतकं असंभाव्य होतं का की ते अगदी अशक्य म्हणता येईल. एकेकाळी तो तसा संघर्ष, तसा हल्ला होणारच नाही असं कोण म्हणू शकेल. उलट आजकालची परिस्थिती तर अशी आहे की तसा हल्ला होण्याचीच शक्यता जास्त आहे. मला वाटायला लागलं आहे की घडण्यासारखा पण जरा पुढच्या काळातला एक प्रसंग आठल्यांच्या बाबतीत त्या रात्री घडला असावा. क्वाईट पॉसिबल. मी यावर जसजसा जास्त विचार करायला लागलो तसतशी एक अविश्वसनीय वाटणारी चमत्कारिक कल्पना माझ्या मनात दृढमूल व्हायला लागली होती. हाती आलेला सर्व पुरावा पाहिल्यानंतर निदान माझी स्वतःपुरती तरी खात्री झाली होती की अपवादात्मक योगायोगानं प्रोफेसर आठल्यांच्या मनाचा, बुद्धीचा, मेंदूचा, अस्मितेचा, आत्म्याचा, कशाचाही म्हणा, संबंध काही कालापुरता भविष्यातल्या त्या कालखंडापाशी जुळला होता. होय, तेच. नाही तर झालेल्या प्रकाराला या एकाच स्पष्टीकरणाखेरीज दुसरं कुठलंच कारण सापडत नव्हतं. म्हणजे काही काळापर्यंत प्रोफेसर आठले किंवा रादर त्यांच्या शरीराचा द्रव्यसंच भविष्यातल्या त्या कालखंडाशी एकरूप झाला असा होता. तिथे घडत असलेल्या घटनांचा त्यांच्या शरीराच्या त्या द्रव्यसंचावर काहीतरी परिणाम झाला होता, पण त्यांच्या आसपासच्या कोणत्याही निर्जीव वस्तूवर त्याचा कसलाही परिणाम झाला नव्हता. याचं कारण तेच असणार. पण हे कसं शक्य आहे असं तुम्ही म्हणाल. आता मला तरी त्याचं उत्तर कुठे माहिती आहे. प्रोफेसर अणुसंशोधनात गुंतलेले होते. त्या प्रभावी उत्सर्गाचा तर त्यांच्या मेंदूवर काही परिणाम झाला नसेल किंवा एखाद्या आकस्मिक आणि अनामिक पण विलक्षण तीव्र भीतीनं त्यांचं मन ग्रासलं होतं का. आणि त्या अपूर्व ताणाखाली त्यांची स्वतःचीच कालगणना विस्कळीत झाली तर नसेल. किंवा भविष्यातल्या अणुस्फोटाच्या भयानक उद्रेकाच्या त्या काळाचा पडदा विस्कटून त्याचा एखादा धागा मागे म्हणजे या आत्ताच्या वर्तमानात त्या आला नसेल. क्वाईट पॉसिबल. मरू देते. मला त्या आता विविध उपपत्तीत फारसं स्वारस्य राहिलेलं नाही आहे. आता माझ्या मनाच्या विचारानं एक वेगळीच वाट घेतलेली आहे. प्रोफेसर आठले किती वर्षांच्या भविष्यात गेले होते. 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष की त्याहून जास्त. नो अंदाज. आजची परिस्थिती अशी आहे की वरीची कोणतीही शक्यता नाकारता येत नाही आहे. निदान मी तरी तसं मानित नाही. एनिवे, आय डोंट वॉन्ट टू टेक एनी रिस्क्स नाव. हॉस्पिटलखाली जमिनीच्या गर्भात 20 फूट खोल असं एक प्रशस्त आणि सर्व सुखसोयींनी युक्त हवा, पाणी, अन्न यांचा बराच पुरवठा कायम ठेवणारं तळघर बांधायला मी सुरुवात केलेली आहे. आठल्यांच्या वरचा धडा घेऊन आत्तापासूनच भविष्याची तरतूद करायला हवी.